श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येकालाच वाटत असतं आपल्या घरामध्ये देवघर असावं, ते पण खूप छान प्रकारे सजलेलं. ज्या देवघरामध्ये परिपूर्ण अशा वस्तू असतात अशा प्रकारे आपलं देवघर हे आपल्या घरात असावं. पण आपण असा कधी विचार केला आहे का की देवघर फक्त असून चालत नाही, त्यात मूर्ती किंवा फोटो ठेवून त्यांची आपण पूजा करत असतो, पण देवांचे सुद्धा एक स्थान असते आणि त्या स्थानावर त्या देवांना आपण ठेवलं आहे का याची संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती आहे का? तर पहा, देवघर कसं असावं, कोणते देव कोणत्या ठिकाणी ठेवले पाहिजेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि माझे इतरही व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. प्रत्येक कुटुंबात देव्हारा असणे अत्यावश्यक आहे. ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत मानलं जातं. आई वडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरी त्याला आपल्या कुटुंबात स्वतंत्र देव्हारा असणं आवश्यक आहे. नित्यपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारचे असुरी जीवनच ठरतं. ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूंचाच संसार असल्यामुळे शांती समाधानाचा मानला जातो. ज्या संसारात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान नसते ते एक प्रकारे चतुष्पदाचा म्हणजेच पशुतुल्यच ठरतो. कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच झाले पाहिजेत. आता देवघराची दिशा तर ईशान्य, ईश्वराचे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असते. त्यामुळे कुटुंबात सर्व सुखप्राप्ती व ऐश्वर्य लाभत असते. पूर्वेला वास्तूंचा पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर्य प्रतिष्ठा लाभ होत असतो. आग्नेय वास्तूचा आग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते. दक्षिण दिशेस वास्तूचा दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा मागे लागते. नैऋत्य वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा, पिशाच्यपीडा तसेच अतिपीडादायक राहील. पश्चिमेस असल्यास ऐश्वर्य व धनाची हानी होते, प्रतिष्ठेची हानी होते. वायव्येस असल्यास रोगबाधा होते. उत्तरेस असल्यास वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ होऊ शकतो. देवघर हे लाकडीच असावं. शक्यतो शिसम अथवा सागाच्या लाकडापासून हे देवघर बनलेलं असावं. देवघर हे 17 इंच ते 17 इंच किंवा 21 इंच ते 21 इंच किंवा 25 इंच ते 25 इंच या मापात असावं. देवघराला 3 किंवा 5 पायऱ्या असाव्यात. आता पहिल्या पायरीवर तर बघा, देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असावा. फोटोसमोर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असावी. स्वामींच्या डाव्या बाजूस श्री कुलदेवीतीचा फोटो असावा. श्री स्वामींच्या उजव्या हाताच्या बाजूस श्री कुलदेवतेचा फोटो असावा. दुसऱ्या पायरीवर दक्षिणेस श्री कुलदेवतेचा टाक, त्या शेजारील उजव्या बाजूस श्री कुलदेवतेचा टाक आणि त्यांच्या उजव्या बाजूस श्री भैरवांचा टाक असावा. तिसऱ्या पायरीवर दक्षिणेस श्री गणपतींची डाव्या सोंडेची मूर्ती असावी. त्यांच्या उजवीकडे श्री रंगनाथ म्हणजेच बाळकृष्ण यांची मूर्ती असावी. त्यांच्या उजवीकडे एका छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी. दर पौर्णिमेस त्यातील तांदूळ बदलून निर्माल्याच्या त्या तांदूळाची खीर बनवून त्याचा प्रसाद घ्यावा. त्यांच्या उजव्या बाजूस श्री महादेवांचे नंदी नागाशिवाय असलेले भरीव शिवलिंग असावे. चौथ्या पायरीवर पूर्वापार चालत आलेले पितरांचे टाक असावेत. नवीन टाक घडवू नका.
पाचव्या पायरीवर दक्षिणेकडे पिवळ्या अगर गुलाबी रंगाच्या आसनावर श्रीयंत्र ठेवा. याच 5व्या पायरीवर पांढऱ्या रंगाच्या आसनावर श्री महामृत्युंजय यंत्र उत्तरेकडे ठेवा. देवघरामध्ये श्री स्वामींच्या उजवीकडे घंटी आणि डावीकडे शंख पूर्व पश्चिम ठेवा. यंत्रे ही देवतांचं आसन असतात तेव्हा ती उभी मांडू नका, जमिनीशी तुम्हाला समांतर ठेवायची आहेत. अशी तुम्हाला देवांची मांडणी करायची आहे. ज्या त्या देवांना ज्या त्या स्थानावर ठेवायचं आहे, ज्या त्या पायरीवर त्या देवांना ठेवायचं आहे. आता कोणते देवाऱ्यात ठेवायचे नाहीत. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असं आपल्याला हे देव ठेवायचे नाहीत. देवाऱ्यात धन पैसे दडवून ठेवू नका. देवाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर तसबीर असाव्यात. एकाच देवांच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेस असू नयेत, त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाहीत. त्याच देवतांची मूर्ती व तसबीर चालेल. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नकोत. असे जे काही नियम आहेत किंवा असे जे काही आपल्याला देव ज्या त्या स्थानावर ठेवायचे आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.